नमस्कार मंडळी. पीक विमा भरण्यासाठीची ही तारीख मुदतवाढ सरकारने केलेली आहे. 31 जुलै 2026 ही अंतिम खरीप पीक विम्याची तारीख होती. मात्र ती आता 10 दिवसांनी वाढवून 10 ऑगस्ट 2026 ही करण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की खरीप लागून जवळपास 2 महिने झाले आणि अजून सुद्धा पीक विमा भरण्यात चालू आहे आणि अजून सुद्धा शासन 10 दिवसाची मुदतवाढ देत आहे. बरं, नेमकं कारण काय की ही मुदतवाढ देण्यामागे? त्यामागे म्हणजे 2025मध्ये जवळपास 94 लाख शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढला होता. मात्र यावर्षी जुलै अखेरसुद्धा 53,74,000 इतक्याच शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. उर्वरित जे शेतकरी आहे त्यांनी या विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे. त्या कारणास्तव शासनाने 10 दिवसाची पीक विम्यासाठी मुदतवाढ करून दिली. ही शासनाची बाजू, पण नेमकं शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवण्याचं कारण काय? ते म्हणजे मागच्या वर्षीचा जे की अतिवृष्टीमुळे झालेलं पिकाचं नुकसान असेल, नदीकाठील गावं असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अति पावसामुळे, रानची पीक पिवळं पडून जळालं किंवा वेगवेगळ्या कारणास्तव हे पीक हाती लागलं नाही. त्यामुळे हा पीक विमा साहजिकच मिळणं हा भाग होता. पण शासनाने वेगवेगळ्या ठिकाणचे पंचनामे केले, पीक पाहणी केली किंवा बांधावर येऊन याची पाहणी केली. मात्र ज्या पद्धतीने याचा प्रचार प्रसार झाला किंवा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या पद्धतीने मात्र हा शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. बऱ्याच ठिकाणी विमासुद्धा मंजूर करण्यात आला, पण शेतकऱ्याच्या हाती मात्र तुटपुंजी इतकी रक्कम आली. तसेच दुसरं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे शासनाने जेव्हापासून हा पीक विम्याला चालू केला तेव्हापासून त्याच्या खाली शेवटला एक देण्यात आलं की मी या पिकावरती कोणतेही कर्ज काढले नाही आणि मी कर्ज काढले असं आढळून आल्यास हा माझा विमा बाध्य करण्यात यावा किंवा याचा लाभ मला कोणताही मिळू नये. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चिंता झाली की आपले पैसे घालून आपण विमा भरावा आणि याच कारणास्तव कंपन्याने किंवा शासनाने याच्यामध्ये त्रुटी काढून आपल्याला वगळण्यात आलं तर ही मात्र चिंताजनक गोष्ट आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यावरती कर्ज हे घेतलेलं असतं. पण जवळपास जुलैच्या अखेरी ही अट मात्र रद्द करण्यात आली, जे की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. पण शेवटला ही अट रद्द केल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीक विमा काढण्याकडे ही मात्र ओढ आली. त्यानंतरचा म्हणजे यावर्षी शेतकरी कर्जमाफी शासनाने केली. त्याच्यामध्ये शासनाचं खूप जास्त प्रमाणामध्ये हे बजेट लागलं आणि त्या बजेटमुळे ह्या पीक विमा वाटपासाठी कुठे ना कुठे अडथळा येऊ शकतो अशी शंका किंवा अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्या कारणास्तव सुद्धा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी टाळाटाळ. पण यावर्षीचा हवामान बघता, दुष्काळ बघता किंवा एल निनोचा प्रादुर्भाव बघता आपल्या कुठेतरी पिकाला संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा काढला तरीही चांगला असतो. तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन शेतीविषयक माहिती, योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.